सुरेश कुमार हिसार. हो. श्रीमानजी, राग द्वेष म्हणजे काय आणि ते संपवायचे कसे? आणि जर आपण ते संपवण्याचा प्रयत्न केला तर काय द्वेष उत्पन्न नाही होणार? आणि जसे आपण म्हणता यांना समबुद्धीने मिटवावे, समबुद्धी राखायची, तर समबुद्धी निर्माण कशी होईल? हे रागद्वेष का उत्पन्न होतात ते चेक करा. मी सुरेश कुमार आहे, ती मान्यता आहे, अज्ञान मान्यता. पण जर कोणी सुरेश कुमार खूप चांगला माणूस आहे, मी पूर्वीपासूनच चांगला आहे म्हणजे खुश होणार, मग त्या माणसाबद्दल आपुलकी वाटायला लागते. पण सुरेश कुमार बघा रिकामटेकडा माणूस आहे, युसलेस फेलो, लगेच माझ्याविषयी वाईट सांगतायत, नाही चालणार. काय कोण आहे माझ्याबद्दल वाईट बोलतात, बघा द्वेष वाटायला लागतो त्या माणसाचा. म्हणजे प्रेम आणि द्वेष हे परिणाम आहेत. अज्ञानता हे कारण आहे. अज्ञानता, मी सुरेश कुमार आहे तेच सगळ्यात मोठं अज्ञान आहे. त्यामुळे प्रेमद्वेष आहेत. आणि अज्ञानदशेमध्ये आत्मज्ञान झालेलं नसेल तर लोकांनी कितीही रागद्वेष मिटवायचा प्रयत्न केला तरी बघा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कितीही प्रयत्न केला तरी रागद्वेष खरोखर कमी नाही होत. मग फरक काय पडेल तर क्रोध मी कमी केला तेवढा मान वाढला असणार, मी लोभ सोडला एवढे परिग्रह त्यागले म्हणून मग अहंकार वाढला असणार. म्हणजे काही ना काही वाढणार, कुठला तरी काहीतरी कचरा कमी होणार, समाप्त नाही होणार. अज्ञानता दूर होईल, वाटेल ओ मी सुरेश कुमार नाही, म्हणजे हा देह आहे माझा नाहीच आहे. हा सुरेश कुमारबद्दल कोणी वाईट बोललं तर माझ्याबद्दल नाही बोलले, मी तर शुद्धात्मा आहे. अशी जागृती आली तर मग रागद्वेष उत्पन्न होणारच नाहीत. खरं तर ज्ञानानंतर आपल्यात रागद्वेष उत्पन्न होतच नाहीत. सुरेश कुमारला जे वाटतं आहे तो डिस्चार्ज भरलेला माल आहे, कारण आधीच्या अज्ञानतेचं ते फळ आहे आणि त्याचा समभावाने निकाल करत गेला तर सुटाल त्यातून. पण मी अज्ञानी का राहिलो? अज्ञानामुळे किंवा संयोगांच्या दबावामुळे. बघा, एका डोळ्यावर जर काही पडदा आला तर त्यामुळे दिसणार नाही, पण या आत्म्याकडे बघायची अनंत शक्ती आहे त्याच्याकडे बघा. पण संयोगांमुळे आवरण आलं आहे त्याच्यावर, नाही का? धुकं असतं की नाही, धुकं. अशा धुक्यात 10 फुटावरचंही दिसत नाही आणि गाडी ठोकतो. अरे आंधळा आहेस का, दिसत नाही? हो काय, हे धुकं आहे ना, त्यामुळे बघा हे जडतत्व धुक्यासारखं आहे, धुक्यासारखं. त्यामुळे माणसाला पुढचं काही बघता येत नाही, आवरण येतं. इथे आवरण हे द्रव्य कर्माचं आवरण आहे, त्यामुळे त्याला उलट दिसतं, उलट मानतो आणि मानल्यामुळे तशी कर्म बांधून भटकत राहतो. आणि आवरण कोणी तोडलं? दादा भगवानांनी आवरण तोडलं, दर्शनावरण तोडलं, दर्शन मोह तोडला, ज्ञानावरण तोडलं. तेव्हा कुठे ते भान आलंय, ओ मी असा आहे. आता ही जागृती राहिली तर नवे दोष बंद होणार आहेत. मग जागृती राहावी यासाठी काय करायला या हवं? 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे. 5 आज्ञांची जागृती, 5 आज्ञाच जागृती वाढवतील. आणि त्यामुळे त्याच्या लोअर स्टेजमध्ये कोणाचे दोष दिसले तरी सुरेश कुमारला सांगायचं, कोणाला दुःख दिल्यास तर सुरेश कुमार तू प्रतिक्रमण कर, त्यामुळे जागृती वाढेल. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, माझं नाव प्रज्ञा आहे. मी असं ऐकलंय की आत्म्याची हाक ऐकल्यावर लोकांना उच्च उच्च पदं मिळतात. मग मला आत्म्याची हाक कधी आणि कशी ऐकू येईल? आत्म्याची हाक अशी नसते, पण हृदयात सहृदय, बुद्धी आणि हृदय 2 असतात माणसाकडे. 2 प्रकारे ज्ञान उत्पन्न होत असतं. अशावेळी हृदयाचं ऐकायचं. हृदयाचं म्हणजे काय? स्वतःचा फायदा बघायचा नाही, सगळ्यांचा फायदा कसा होईल त्यासाठी आपण मदत करायची, म्हणजे ते हृदयाचं ऐकणं आहे. आणि बुद्धीचं म्हणजे काय? त्याचं काय व्हायचं ते, ओ मरो जगो, मला काही देणं घेणं नाही आहे. मला माझा फायदा हवा आहे, मम्मीला दुःख होत असेल तर होऊ द्या, मला माझं सुख मिळायला हवं. ही बुद्धीची दखल झाली. म्हणजे बुद्धीचं काय आहे तर दुःखी व्हाल आणि इतरांनाही दुःखी कराल. हृदयाचं ऐकत गेलात तर वाटेल नाही मी असं दुसऱ्यांवर रागावलो, तसं माझ्यावर जर कोणी रागावलं तर मला दुःख होईल की नाही, म्हणून मी कोणावर रागायचं नाही. आणि यालामुळेच आत्म्याची हाक नाही, हृदयाची हाक ऐकायची. हृदयाचं म्हणणं ऐकून पुढे जाल, त्याच्या सल्ल्याला सुज्ञपणा म्हणतात बघा, उमगणं म्हणतात. सर्वांच्या हिताचा विचार करणं ती सहृदयता आहे. पण स्वतःच्या स्वार्थाचं ती स्वार्थ बुद्धी, म्हणजे तो फक्त बुद्धिभाव आहे. सर्वांचा विचार करायचा, कोणालाही दुःख होऊ नये असा व्यवहार कराल तर मग तुमची प्रगती नक्कीच होणार आहे. बघा, खूप उच्च पद मिळेल. कोणी आपल्याला फसवून अपमान केला, विश्वासघात केला, कोणी आक्षेप घेतले तुमच्यावर, तरी समताभावात राहिलो तरी आपण उच्च पदावर जात राहू. हां, समजतंय का आता तुम्हाला हे? होय. हां,
सत्संगात येत राहा हं? होय. हा, जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी नमन. मी ज्ञानसिंग भदौरिया, कनौज, उत्तर प्रदेशहून. हं, व्यक्तीच्या जीवनात ज्या शारीरिक समस्या येतात त्याचे कारण काय आहे? आपल्या स्वास्थ्याविषयी जे काही आजार असतात ना, ते मूळतः देहामध्ये देहाच्या ज्या व्याधी आहेत त्या खरं तर मानसिक आहेत आणि मनापुढे जाऊन अज्ञानतेमुळे क्रोध, मान, माया, लोभ उत्पन्न होतात. आणि वितरागी तुम्ही झालात तर निरोगी राहाल. तीर्थंकर भगवान वितरागी राहायचे आणि वितरागतेमुळे एवढे निरोगी असायचे. त्यानंतर 500 योजन दूरवरचेही लोक निरोगी राहायचे, एवढा त्यांचा प्रभाव होता. आणि आपण लोक तर स्वतःही आजारी, घरचेही आजारी. म्हणजे हे क्रोधमान मायालोभाचं फळ आहे. काही बघा कसं होतं. टोमॅटोचं सूप आपल्याला पसंत पडलं की रोज रोज नवीन होणार. एखादी वाटी पीत असेल दुसरा तर हा 3. तिथं लोक काय म्हणतात बघा, सुखी नाही या शरीरात जाऊन रोग उत्पन्न होतात. आणि ही जनावरं असतात ना, त्यांना तर चाराही कमी मिळतो आणि तो स्वादिष्टही नसतो, त्यामुळे त्यांना रोगही होत नाहीत. पण काही जनावरं रोगट असतात कारण आपल्या माणसांचं अन्न ते खातात बा, ब्रेड बटर लावलेला ब्रेड, चहा असतात त्यांना, त्यामुळे कुत्रा आजारी पडतो. बाकी निसर्गातल्या जंगलात जे जीवन जगतात ते आजारी नाही पडत कारण त्यांच्यासाठी ते नैसर्गिक आहे. कमी खातात आणि निरोगी राहतात. त्यांना लोभ नसतो. लोभ म्हणजे भूक, पण भुकेपेक्षा कमी अन्न मिळतं, जास्त खातो. आपण माणसाला जास्त मिळतं भुकेपेक्षा खरं तर 30-40% जास्त तो खातो. खरं तर 65-60% तर पोट भरतं, पण जरा एक्स्ट्रा खातो तो, ते 30-40%. आणि ते एक्स्ट्रा खाणं ते लोभामुळे, मोहामुळे आणि द्वेषही करतो. हा पदार्थ मला पसंत नाही, ही भाजी मला नाही आवडत, द्वेष करतो. यात मजा येते, डबल खाईल. म्हणजे रागद्वेषामुळे शरीरात रोग उत्पन्न होतात. समजलं का आता हे? हो हो. आता काय करायचं तर समता भावनेने पूर्ण करायचं. आता काही पिढा जर असेल तर डॉक्टरांचं औषध घ्या, कोणाचंही औषध घ्या, विना आग्रह, आणि समता भाव राखा. बघा, हे फाईल 1 लावत आहे, मी शुद्धात्मा आहे. आणि बघा, ह्या ज्ञानात राहिल्यामुळे नव्याने निरोगी पण उत्पन्न होईल. जुन्या कर्मफळाने जे आजार पण येईल ते पूर्ण होऊन संपून पूर्ण होईल, फळ देऊन समाप्त होईल. जुन्या कर्मांमुळे सुद्धा रोग होतात का? हां, आता जुनीच कर्मफळ आहेत. पूर्वीच्या पूर्वभावातल्या रागद्वेषामुळे ते शरीर मिळालं आहे आणि शरीराला रोग जडले. होय. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. सीता देवी. जय सच्चिदानंद हो, पूज्यश्री. बोला. आपल्या चरणी कोटी कोटी वंदन. हो, माझा प्रश्न आहे पूज्यश्री, की जर अचानक एखादे दुःख आले डायरेक्ट कधी, तर त्यावेळी जागृती अजिबातच वाटत नाही, जणू काही नाहीच आहे. मग अशा वेळी फारच घाबरायला होते. असं वाटतं की काय असेल काय नाही, काहीच समजत नाही त्यावेळी. हो, पण किती वेळात? थोड्या वेळात तर जागृती येते की नाही? येते ती नंतर. हो, मग चालेल. 2 तासात आली, अर्ध्या तासात आली, किती 2-3 तासात येते का लवकर येते आणखी? नाही, खूप लवकर मग येते. भीती कसली उरत नाही. कारण आपलं कर्म समाप्त करण्याआधी ज्ञान आहे. कर्म समाप्त केलं नाही आधीच ज्ञान मिळालं आहे. म्हणून आता कर्म तर फोर्सने होय. येत आहेत. मग फोर्सने येणारी कर्म फळ देऊन पूर्ण होतील. समजा आपली जागृती 15 डिग्रीची आहे आणि कर्मांचा फोर्स आला 200 डिग्रींचा. जागृती गेली असंच वाटेल, पण नंतर 200चा 150 होईल, 100 होईल, 80 होईल, 40 होईल, 15 होईल आणि 20 होईल. 15 झिरो होण्याआधी जेव्हा डिस्चार्ज फोर्सचा त्याचा 15 होतो तेव्हा आपली जागृती चालू होते. अरे, हे काय झालं? म्हणजे कर्मांचा फोर्स पूर्ण होताच आपल्या जागृतीने पकड घेतली. हे चुकीचं झालं, असं व्हायला नको. आणि ती आधी का आली नव्हती? तर कर्मांचा फोर्स जास्त होता आणि कर्म पूर्ण होता तरी जागृती येतेच आणि नंतर प्रतिक्रमणही होतं. म्हणजे दादाजींनी काय सांगितलं की सुरुवातीला तन्मायकार होतात आणि नंतर त्यापासून अलिप्त होतात. म्हणजे खरं तर सुट्टाच म्हणतात त्याला. शेवटी सुद्धा तन्मायकार असाल, सुरुवातीलाही तन्मायकार झाला तरच त्यामुळे कर्म चार्ज होतात. शेवटी आपल्याला पश्चाताप होतो. अरे रे, चुकीचं घडलं, वेगळंही होतं. आणि सीता देवींकडून प्रतिक्रमणही करून घेत आहे, का चुकीचं केलंस, माफी मागे, नको करू. म्हणजे ही जागृती आली म्हणजे तुम्ही वेगळे आहात, म्हणून डिस्चार्ज कर्मच आहे. फोर्समध्ये होता. आता जेव्हा 200चा फोर्स असेल तेव्हा हळूहळू 150चा होईल, मग 100 होईल, 80 होईल, 40 होईल. त्यावेळी जर आपली जागृती 40ची झाली तर आतल्या आतच डिस्चार्ज कर्म बाहेर पडताना जागृती होते. हे चुकीचं होतं, असं नको व्हायला. तर तरी होईलच.
पण नंतर असंही होईल की आतल्या आत उत्पन्न होऊन आतच समाप्त होईल. बाहेरून कोणती दखल जरी दिली गेली तरी ती तशी नाही देता येणार, कारण आतल्या आतच समाप्त झाला दोष. पण असं हळूहळू होईल बघा. पण त्यावेळी घाबरल्यासारखे खूप नाही, होईल हा ना आता समजून पूज्यश्री. घ्या. आजपासून ही गोष्ट समजायला लागेल ना तुम्हाला. हा, हे हा, समजून हे घ्या की नाही, समजलंय. जागृतीच्या बाबतीत हे होऊ शकतं. 200 डिग्री एवढा फोर्स आहे. अहो 400 डिग्रीचाही फोर्स असू शकतो, कारण अज्ञानता आणि कलियुगातला भरलेला माल आहे. भरवसाच नाही आहे बघा. 40 वर्षांपर्यंत मजा आली आणि 45व्या वर्षात सुरू झाला प्रॉब्लेम. 52 वर्षांपर्यंत 2-2 वर्ष 3-3 वर्षापर्यंत प्रॉब्लेम राहतीलच. आपल्याला वाटेल ज्ञान कुठे आपलं, पण नाही, तो भरलेला माल बाहेर. आणि पूज्यश्री असं म्हणतात की अहंकार जो असतो तो घरात राहतो किंवा बाहेर राहो, अहंकार कधीच डाऊन होत नाही. तो नेहमीच हाय लेवलवर तो राहतो वरतीच प्रत्येक राहत क्षणी. होता, तसाच घेऊन आलोय. तर सगळे लोक मिळून त्याला जमिनीवर आणतील, नाहीतर आपण जागृतीने डाऊन करू. आता अहंकार कोणाला म्हणणार? मी आणि सीतादेवी एक झालो तर अहंकार मोठा होणार. पण सीतादेवी ही मी नाहीच आहे, मी शुद्ध आत्मा आहे असं म्हटलं तर अहंकार जमिनीवर येऊन नष्ट होईल. अहंकारच नाही उरणार नंतर. म्हणजे इथे जागृती ठेवायची. मी खरी आहे, मला माहिती आहे, हे चुकीचं घडतंय. अरे मी कोण आहे? सीतादेवी का? मी शुद्धात्मा सीतादेवी. आता सीतादेवीपासून वेगळे व्हा. सीतादेवी खरं खोटं सगळे रिलेटिव्ह आहे. आग्रह ठेवू नका, समभावाने फाईलचा निकाल करा. तुम्ही वेगळ्या झाला तर अहंकाराचा फोर्सही तुटेल. हा, होईल तर ते अगदी लवकर. पण त्यामागोमाग हे पण वाटेल की तू असा अहंकार नाही करू शकत, तू तर शुद्धात्मा आहेस असं म्हणजे वाटेल. येईल जागृती, प्रज्ञाशक्ती सावध करेल आतून. होय ना. बरोबर आहे. जय सच्चिदानंद. हो, जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. माझं नाव अमित सिंग आहे. बोला. माझा प्रश्न असा आहे की भविष्याबाबत मला सतत भीती वाटत राहते. म्हणजे जर एखादी कोणती छोटीशी घटना घडली तरी त्याचा वाईट परिणाम होणार असेल तर काय करावी अशी भीती मला. किती वेळा दिवसातून योग्य करत असतो, असं होईल असं होईल असं होईल असं असं तसं तर म्हणून आता- आपणच बिघडवतो आपलं. तेच वाईट विचार आले किंवा चुकीच्या जर शंका झाल्या तरी तेव्हा योग्य करत राहतो. नेगेटिव्ह आणखी वाढेल. म्हणून जेवढ्यांदा असे विचार येतील, नाही दादा भगवान आहेत, काही वाईट नाही होणार, सगळं काही पॉझिटिव्ह होईल, दादा भगवान समभावाने मी निकाल करेन, सगळ्या परिस्थितीत समताभाव राखू शकेन अशी मला शक्ती द्या. आणि कधी वाईट न घडावं, पॉझिटिव्हिटी राहावी अशी मला शक्ती द्या. अशी नेगेटिव्हिटी आपणच तोडत राहायची आहे. नाहीतर नेगेटिव्ह भावना, नेगेटिव्ह संयोग जुळतील, नेगेटिव्ह रिझल्ट येईल. पण पॉझिटिव्ह भावना असेल तर पॉझिटिव्ह संयोग जुळतील, पॉझिटिव्ह रिझल्ट येईल. म्हणून या अमित सिंगकडून पॉझिटिव्हिटीचा विचार करून घ्यायचा. अमित सिंग पॉझिटिव्ह नेगेटिव्हमध्ये पडू नको. आणि बघा केव्हापासून असा विचार करताय? 1-2 वर्षांपासून का 1 महिन्यापासून? या 3-4 महिन्यांपासून. या 3-4 महिन्यात 4 महिन्यात एकतरी वाईट घटना घडली का? मग नाही. का विचार करता असा? उगाच वेळ घालवताय. आणि घडणार असेल तर थांबवूही शकणार नाही. म्हणून असं करा, जी कोणती घटना असेल, वाईट असो किंवा चांगली, मला समता भावनेत राहायचं आहे, ज्ञानात राहायचं आहे, तरच आपण जिंकू शकू. यामुळे थोडासा त्रास अशासाठी होतो की चूक जरी माझी असली तरी त्याचा परिणाम खूप वाईट होतो. ही माझ्याकडून चूक होत नाही, संयोगांमुळे चूक होते. कोणी जाणून बुजून ॲक्सिडेंट करेल का? नाही. मग कोण करतं? किती एक्सपर्ट ड्रायव्हरही ॲक्सिडेंट करतात बघा. कार चालवताना चुकतात. मग कोण करतं हे? सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. आणि कोणी थांबवू नाही शकत. म्हणून असंच म्हणायचं की जी काही परिस्थिती हो, मी समभावाने निकाल करीन त्याचा. आणि जेव्हा कधी अशी घटना किंवा चूक झाली तर त्या दिवशी 10-15 मिनिटं बसून दादा भगवानांचा असीम जयकार करा. दादा मला शक्ती द्या, माझ्या मनात वाईट विचार येत असतात, ते बरोबर नाही आहेत, मी जागृतीत राहावं, शुद्धात्म्यात राहावं अशी कृपा करा. पण ह्यात अडचण अशी आहे की समजा आपण कधी चांगले काम केलेलं असेल तर वाटतं की हे आपण केलंय. समजा आपण जर अभ्यास करत असू आणि परीक्षेचा रिझल्ट येणार असेल तर असं वाटतं की आपणच नीट अभ्यास केला नाहीये म्हणून वाईट झालं. नाही असं नाही, हे चुकीचं आहे. बघा तुम्ही ज्ञान घेतलंय का? 2000 मध्ये. हो, मग अमित सिंग अभ्यास करतो का? तुम्ही शुद्धात्मा अभ्यास करता. मग अमितचा रिझल्ट येईल का शुद्धात्म्याचा येईल? अमितचा. तर मग तुम्ही का शंका घ्यायची की मी चांगला अभ्यास केला म्हणून माझा रिझल्ट चांगला लागला? अमितला सांगा योग चांगले जुळून आले त्यामुळे अभ्यास चांगला झाला, चांगला रिझल्ट लागला. आणि कधी योग वाईट होते म्हणून रिझल्ट वाईट लागू शकतो. बघा बिझनेसमध्ये आता लॉकडाऊनमुळे किती अवस्था वाईट झाली होती ना लोकांची, नव्हती का बिघडली? मग कोणी केलं? सगळे तर एक्सपर्ट बिझनेसमॅन होते, खूप कमावत होते, महिन्याला लाख रुपये. मग काय झालं? 10,000ही नव्हते मिळत म्हणाले. मग हे कोणी केलं? लॉकडाऊन, संयोग, करोना, व्हायरस, सगळं संयोगांमुळेच हे घडतं आहे. तुम्ही या ज्ञानाच्या चाव्या हळूहळू चालवायला लागा. बघा आपली बुद्धी तरी अवस्था करून टाकेल.
आणि डिप्रेशन यायला लागेल तुम्हाला. आणि मग दुःखी दुःखी दुःखी. अहो, घटना कदाचित घडणारही नाही. 100पैकी खरं तर 99 घटना चुकीच्या खरं तर घडतच नाहीत. पण फक्त त्यानं बुद्धी सांगते हे होईल ते होईल ते होईल असं होईल तसं घडेल असं होईल तसं होईल बघा माझं वाईट होईल सगळे दुःखी होतील माझ्यामुळे हे होईल बघा. एखाद वेळेस वाटलं तर ठीक, पण ही शंका बुद्धी दखल देऊन माणसाला डिस्टर्ब करून टाकते. आपण ही जागृती ठेवायची. ही बुद्धी बोलते तुझं म्हणणं मला नाही ऐकायचं, व्यवस्थितमध्ये जे ते भले हो, शुद्धात्म्याच्या अनुभवात मला राहायचं आहे, समता भावनेने एक एक व्यवहार मला पूर्ण करायचा आहे. आपण निश्चय ठाम केलात तर स्थिरता राहील. समजलं आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. आणि दादाजींची वाणी वाचा. एक एक पुस्तक आप्तवाणीचं आहे, लहान मोठं छोट्या छोट्या पुस्तकापासून सुरुवात करा. ॲडजस्ट एव्हरीवेअर, टक्कर टाळा, झाला तो न्याय, चिंता, क्रोध, प्रतिक्रमण, छोटी छोटी पापपुण्याची एक एक पुस्तकं वाचत राहा तुम्ही. ज्ञानाची समज आल्यावर बुद्धीचा जोर कमी पडेल. सुरुची पुरी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, या जन्मात कोणालाही दुःख देण्याचा ना मी कधी विचार केला ना तशी भावना केली, तरी मला हिंसक दृश्यचित्रण सारखी दिसतात. आणि जेव्हा चित्रणासारखी चित्रण होतं की खरोखर होतं? नाही, असेच कल्पना दिसतात. आणि कल्पना होय, वास्तवात नाही ना? नाही. बघा, कल्पनेत या दादांची ही अवस्था तशीच झाली होती, तुमची तशीच अवस्था आहे. पण पूज्यश्री, माझे मनच मला वाटते की माझा शत्रू आहे. जेव्हा मी सत्संगाला येते आणि भगवान किंवा गुरु ज्ञानींच्या बाबतीत असे होते तेव्हा वाटते की माझीच चूक आहे. मागच्या जन्मी काही चुकून विराधना झाली असेल, त्यामुळे मी खूप खूप क्षमा मागते आणि चूक पुन्हा माझ्याकडून कधीच न व्हावी. हिंसक दृश्य म्हणजे काय? मारून टाकता, मारामारी करता, असं काही? ते न्यूजमध्ये दाखवतात ते दिसतं सगळं. ते पिक्चरमध्ये कसं डिशुम 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 मारून टाकतात असं सगळं वाटतं नाही, का? मी तर वाचवण्याचा प्रयत्न करते तर मग त्यावेळी. तुम्ही का रडताय? तुम्ही कुठे हिंसक भाव केलाय? तुमची तर वाचवायची भावना आहे, म्हणजे सगळ्या जगातल्या लोकांना तुम्ही वाचवायला जाताय. भावना आपली आहे की कोणी एकमेकांना दुःख देऊ नये, एकमेकांची हिंसा करू नये, एकमेकांना नुकसान करू नये, आपली भावना ठेवा. आता ह्यातून दुःखी नाही व्हायचं. म्हणजे हे काय आहे ना की प्रतिध्वनी काय म्हणता, एको म्हणतो ना, नाही का, खोल विहिरीत ओरडलो आपण तू चोर आहेस, तर ती विहीर पण म्हणेल तू चोर आहेस, आप चोर आहेस. आपण बोलणं बंद केलं तरी तिथून आवाज येत राहतो. तसे पूर्वजन्मातले पडघम आहेत. पडघम म्हणजे इको आहेत. आपण ऐकायचं, हां हे आलेत, आपलं बरोबर नाही आहे. आपली भावना आहे सगळ्या दुनियेचं जगाचं कल्याण व्हावं, दादाजी सर्व जीवांना सद्बुद्धी मिळो, सन्मार्गावर त्यांनी चालावं, दुनियेचं कल्याण व्हावं अशी कृपा करा. बस या भरलेल्या मालाला सॉल्व करायची चावी समजून घ्या, नाहीतर हे आपल्याला डिस्टर्ब करतच राहील. काय? बस ज्ञानींच्या परमविनयात राहावे हो. अशी शक्ती द्यावी आणि प्रभूजी स्त्री आणि पुरुषांमधील शुद्धात्म्याला बघता यावे, बाहेरच्या रंगात रंगून न जावे. हो, म्हणून रोजच पूर्ण दिवसात किती व्यक्तींना भेटताय, सर्वांमधला शुद्धात्म्याला बघण्याचा प्रयोग चालू करा. पण कसं, केव्हा? तर सुरूची वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे, इथपासून सुरुवात करा. माझं स्वरूप काय आहे? ज्ञाताद्रष्टा, अनंतज्ञानी, अनंतदर्शनी, तमाम संगीक्रियांपासून असंग, तमाम लेपायमान भावनांपासून दूर, त्यांचाही शुद्धात्मा आहे. तेव्हा कुठे दृष्टिक्षेप वाढेल आणि निरंतर राहू शकाल. त्यानंतर सुरुची बरोबर आपण मिक्सच होतो. जागृती वेगळी. हो, थोडी प्रॅक्टिस करत जा. 3 वाक्य म्हणा, हे शुद्धात्मा भगवान, आपण वेगळे आहात, सुरुची वेगळी आहे, आपण रिअल आहात, सुरुची रिलेटिव्ह आहे. प्रॅक्टिसमध्ये आणायचं, कारण यालाच अभ्यास म्हणतात. अभ्यासामुळे पूर्वजन्मातल्या देहाध्यासाचा परिणाम दूर व्हायला लागेल. रामप्रकाश गिरीधर. घरात शांती कशी नांदेल यावर काही उपाय एकमेकांबरोबर सांगावा. एकमेकांचे दोष काढू नका, एकमेकांना दुःख देऊ नका. समजा दुःख दिलं तर दुःख येणार, शांतता निघून जाईल. दुःख देण्याचा भाव आधी बंद करा. मला मन वचन काय नाही, कोणत्याही व्यक्तीला दुःख द्यायचं नाही आहे, भावना करा. आणि दिलं गेलं दुःख तर प्रतिक्रमण करत राहा की हे दादा भगवान, असं दुःख दिलं गेलं आहे, मनापासून पश्चाताप करतोय, माफी मागतोय. आणि दुसरा उपाय हा करा की घरात 15 मिनिटं असीम जय जयकार करा, दादा भगवान सिमंदर स्वामींची आरती करा. आणि घरच्यांनाही सत्संगात आणा हळूहळू. त्यांनाही ज्ञान मिळू दे, त्यांनाही सच्ची समज येईल. दुःख द्यायचं बंद झालं तर मग सुखी व्हाल तुम्ही. प्रयत्न करूनही साध्य होत नाही. तर तुम्ही प्रार्थना करा, साऱ्या घरातल्या व्यक्तींमधल्या शुद्धात्म्यांना प्रार्थना करा की हे शुद्धात्मा भगवान यांना सद्बुद्धी लाभो, सन्मार्गावर चालोत, सत्संगात येवोत, ज्ञान मिळो, अंतराय तुटोत. शुद्धात्मा जेवढ्या वेळा समोरची व्यक्ती समोर येईल,
सर्वांच्यातला शुद्धात्मा बघा आणि शुद्धात्म्याला प्रार्थना करा की यांचा अंतराय तुटोत सत्संगात येतील अशी कृपा करा. एवढं तरी कल्याण हो अशी करुणा करा. ठीक आहे. प्रार्थना करत राहायचं. समजलं का ठीक आता आहे. तुम्हाला? जय सच्चिदानंद. प्रकाशजी, मी म्हणजे शरीर मानणं हा कोटी कोटी अब्जापेक्षा दीडपट गुन्हा मानला जातो. तर मग ही भ्रांती तुटत का नाही? खरं तर मी म्हणजे शरीर हा भ्रम आहे, खूप लोकांचा तुटतो. पण तरी शरीराला मी मानणारा यापेक्षा वेगळा आहे. नावालाच मानतो की मी प्रकाश आहे, त्या नावालाच मी स्वतः मानतो. तो दुसरा पार्ट शिल्लक राहतोय. मी प्रकाशचंद्र मुनी झालो. मग प्रकाशचंद्र मुनी तर शरीरालाच आपलं असं नसेल मानत. शरीरच माझं नाही, हात माझा नाही, पाय माझा नाही, पोट माझं, पण मला खायला हवंय असं म्हणताना माझं पण दूर होत नाही. तरी यातला माझंपणा देहासाठीचा सुटेल, बुद्धीने तो सेट करता येईल. पण अहंकाराकडून मीपणा सुटणार नाही. पण जर अहंकाराकडून सुटला गेला तर आत्म्यात येईल. स्वतः बघा, दादाजींनी या भ्रांतीबद्दल सांगितलं आहे. देहाबाबत तर साऱ्या शास्त्रांमध्ये लिहिलं आहे, देह वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे. पण देहाला मीच आहे मानणारा अहंकार, अहंकाराला वेगळं. अहंकार कुठून उभा राहिला आहे? मी प्रकाश आहे, तो अहंकार आहे. आणि होत आहे जे, त्यात मी एवढा त्याग केला, मी एवढी तपश्चर्या केली, तो अहंकार आहे. बघा, तो अहंकार, तो कर्ताभाव, तेच अहंकाराचं स्वरूप आहे. अहंकार. आणि तो कर्ता झाल्यामुळे अहंकार, आणि त्या अहंकारालाच दादाजींनी नष्ट केलं आहे आणि आपल्याला आत्मज्ञानाची दृष्टी दिली. आपल्याला नाहीतर बघा, विनंती, देहभावातून सुटण्याच्या गोष्टी तर सर्व शास्त्रांनी सांगितल्या आहेत, कोणाचाही सुटत नाही. कारण अहंकार, कर्तेपणा आणि मी चंदू हे जोवर संपत नाही तोवर कम्प्लिटली आत्म्याची जागृती येऊ शकणार नाही. आपल्याला विनंती हीच आहे की हेच आणखी सोप्या पद्धतीने आम्हाला सांगण्याची कृपा करावी. म्हणजे आमच्या देहाबद्दलच्या ज्या कल्पना आहेत, जे शास्त्रात म्हटलंय की हा देह तो देह नाहीये, त्याबाबतचा आता- गैरसमज दूर व्हावा. आता अगदी तुम्ही सरळपणे. शुद्धात्मा आहात का प्रकाश आहात? शुद्धात्मा बस, आहे. तर मग प्रकाशचं सगळं आलंय या पार्टमध्ये. देह याला, देहाचे संबंधी आगळे, आणि जे म्हटलं ना, मी नाही जाणार, मला इथेच राहायचंय, तो आग्रह, अहंकार, सगळी ममता प्रकाशमध्ये आली. प्रकाश वेगळा आहे म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळे झाला तुम्ही शुद्धात्मा. होय. म्हणून प्रकाशपासूनच वेगळं व्हायचं. आणि आता इतर गोष्टींनी, लहान सहान गोष्टींनी वेगळं ठेवण्याची मेहनत घेऊ नका. प्रकाशमध्ये सगळं आलं. होय. साऱ्या रिलेटिव्हचा मालक प्रकाश आहे, हो. तो तुम्ही नाहीच आहात. म्हणजे तो झाला वेगळा, तुम्ही आत्मा झालात. धन्यवाद. अंजू, जे चरणविधी करावे लागतात ज्ञान घेतल्यानंतरही ते पूर्ण नाही होत. पूर्ण होत नाही म्हणजे हां, 20 किती चरणविधी प्रयत्न तर केला पूर्ण तरी. होतात ना. पण नमस्कार विधी, 9 कलम, ते सगळे दोन्ही. वेगवेगळे पूर्ण नाही होत का? फक्त चरणविधी पूर्ण होत म्हणजे नाही? त्यासाठी किती प्रयत्न केला तरी. हा, म्हणजे फक्त चरणविधी विषयी म्हणताय का? नमस्कार विधी, शुद्धात्म्याची प्रार्थना, 9 कलम, हां, हे सगळं मिळून पूर्ण होत नाही का? हां, पूर्ण नाही होत. पण चरणविधी तर 20 मिनिटांचा पूर्ण हां. होतो ना. ते तर हा, मग बघा खूप होतं. झालं. आधी एवढं पूर्ण करा, नंतर वेळ मिळाला तर 9 कलम, 2-3 मिनिटाचं काम आहे, मग 9 कलम म्हणायची कधी दुपारी. शुद्धात्म्याची बरं. प्रार्थना नंतर करा, वेगवेगळं करा. नमस्कार विधी 5 वेळा सिमंदर स्वामी, तर सगळं 1 वेळा, असं 5 मिनिटामध्ये होईल, 10 मिनिटात होईल तुमचं. वेगवेगळं केलं तरी हरकत नाही. फक्त निश्चय व्यवहार चरणविधी जरी पूर्ण झाला हां. तरी खूप मोठं काम होईल तुमचं. आणि दुसरं, आणखी एक- वेळ असेल तेव्हा करत राहायचं, नाही होऊ शकलं तरी हरकत नाही. एक किती काही करा, नाहीतर काहीतरी अघटित घडतं किंवा काहीतरी म्हणजे कळतच नाही काय ते. नाही, इथे तुमच्या निश्चयात उणीव आहे. इतर वेळी सगळं होतं. जेवताना आपण अर्धच खाल्लं, अर्ध खाल्लंच नाही, वेगळं झालं नाही, असं होतं का कधी? हं. झोप तर 2 तास मिळाली, बाकी काम, झोप पूर्ण घेत नाही, असं नाही. होतं का? आरामात नाही. बघा, शरीरासाठी आपण झोपतो 8 तास, खाणं 4 वेळेला चांगल्या प्रकारे, 3 वेळेला तर खातो. आणि आंघोळ, नाणं, सगळं आपण काम पूर्ण करतो. आपण मूर्ख आहोत, देहाचं सगळं काम पूर्ण करतो, पण आपलंच काम राहून जातं. आपण जागृत राहायचं. तुझंही काम आम्ही पूर्ण करतो, त्यात हरकत नाही, पण माझंही काम मला पूर्ण करू दे. दखल देऊ नकोस. कॉन्ट्रॅक्ट होय. करा आणि नंतर दोघांनी आपापलं काम पूर्ण करा. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. सुरेंद्रजी, दीपक भाईजी, नमस्कार आपल्याला. बोला. जय सच्चिदानंद. दीपक भाईजी, करोनानंतर आमच्या डोक्यावर कर्ज झालंय, ते कसं चुकवावं? त्यासाठी आधी तर भावना ठेवा. भावना तर ठीक आहे जी, त्यामुळे कर्जामुळे डिप्रेशन आलंय मला. हो, पण डिप्रेशन आल्यामुळे कर्ज फिटणार का?
त्याऐवजी दुसरा उपाय करा. कर्ज ज्यांच्याकडून घेतले त्यांना सांगा, प्रार्थना करा, विनंती करा की माझी जरा अडचण आहे, थोडं हळूहळू मी जसं शक्य होईल तसं पूर्ण करेन. बघा, नाही आत्ता करू शकत तुम्ही. आणि प्रतिक्रमण करा, सगळ्यांच्यातल्या शुद्धात्म्याकडे माफी मागा. 1 तास शक्य झाल्यास दादा भगवानांचा असीम जय जयकार करा. वाईट काळ निघून जाईल. तसा तर वेळ मी मागतोच. हो, पण आता माझी परिस्थिती बिघडली आहे, नोकरी गेली आहे. मी प्रयत्न करतोच आहे. जेव्हा मला नोकरी लागेल, पैसे येतील, मी नक्कीच कर्ज चुकतं करीन. भावना ठेवा आणि हळूहळू दिवस काढत राहा. डिप्रेशनमध्ये जायचं नाही आणि दुःखी व्हायचं नाही. शिवाय बेजबाबदारपणे राहायचं नाही. काय करतील, मी तुमच्याकडे खूप पैसा आहे, नाही दिले तरी काय फरक पडतो, अशी दादागिरीही करू नका. सांगा, माझी चूक आहे, मला अडचण येते, परिस्थिती वाईट आहे, माझ्याकडून काही होत नाही आहे, म्हणून मी मनापासून माफी मागतोय. जेव्हा माझी परिस्थिती सुधारेल, पैसे येतील, मी नक्कीच थोडे थोडे चुकते करून माझं कर्ज सगळं मी फेडेन. बघा, भावना ठेवा, संयोग जुळतीलच जुळतील.